ही गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाची। गणपती बाप्पा म्हटलं की आपसुकच मुखात मोरया हा शब्द येतो। मंडळी, मोरया म्हणजे काय? कुठून आलं हे मोरया नाव? गणेशाची आरती करताना आपण शेवटी गणपती बाप्पा मोरयाच का म्हणतो? जय जयकार करतानाही मोरयाच का म्हणतो? तेच जाणून घेऊया। महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे। सन 1375 साली जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते। मोरया गोसावी यांनी 42 दिवस गणरायाची कठोर तपश्चर्या केली। ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं। वयाच्या 117 वर्षांपर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात असत, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना। यामुळे मोरया गोसावी दुःखी होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन। दुसऱ्याच दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये चक्क श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली। त्यानंतर त्यांची समाधीही येथे बांधण्यात आली। हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। यानंतर गणपती सोबत मोरया गोसावी यांचे कायमचे जोडले गेले नाव। तेव्हापासून गणेश भक्त फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असाच उच्चार करतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।